नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त आहे. कारण अर्जुनने कोर्टामध्ये असे काही पुरावे सादर केलेले आहेत की ज्याच्यामुळे साक्षीची मात्र पुरती वाट लागलेली आहे. तर पवार वकिलाची तर बोलती बंद झालेली, बोबडी वळली आहे, त्याला बोलायचं काय तेच कळत नाहीये. आणि यामध्ये खूपच मोठा असा गोंधळ झालेला आहे. तर ते सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. कशा पद्धतीने अर्जुन कोर्टामध्ये युक्तिवाद करत आहे, त्यासोबतच कशा पद्धतीने या सर्व गोष्टी घडत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता कोर्टामध्ये बोलण्यासाठी उभे राहिलेले आहेत ते पवार वकील उभे राहिलेले आहेत. तर पवार वकील बोलत असतात. पवार वकील म्हणत असतात की काहीही झालं तरीही आत्ता अर्जुन सुभेदार यांनी साक्षी शिकरेंवर जे आरोप केलेले आहेत ते चुकीचे आहेत. आणि आत्तापर्यंत प्रत्येक ठिकाणी असं कळलेलं आहे की घटनास्थळी साक्षी शिकरे ह्या नव्हत्या असे आम्ही पुरावे दाखल केलेले आहेत. तर ही केस जी आहे ओपन अँड शट केस आहे. त्यामुळं लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा. कारण काहीही झालं तरीही या केसमुळं ज्या गोष्टी घडणार आहेत त्या खूपच वेगळ्या आहेत. कारण ज्या गोष्टी घडत आहेत त्या अशा आहेत की हे सगळं जेव्हा घडत आहे त्यामुळं इथे स्पष्ट होत आहे की मधुभाऊ हे दोषी आहेत. हे सगळं ते बोलत असतात आणि लवकरात लवकर मधुभाऊ यांना शिक्षा द्यावी, त्यांना शिक्षा सुनावण्यात यावी, हे सगळं चालू असतं. पण हे सगळं पवार वकील जे बोलत असतात त्यांची बोबडी वळलेली असते. कारण आज त्यांच्यासमोर उभा असतो तो म्हणजे ढाण्या वाघ अर्जुन सुभेदार. अर्जुन सुभेदार हा तिथे उभा आहे आणि तो हे सगळं करत आहे. आता अर्जुन सुभेदार जर समोर उभा राहिला तर आपली मात्र वाट लागणार आहे, हे मात्र कळून चुकलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे नागराज आणि प्रिया बोलत असतात. त्यांनाही भीती वाटायला लागलेली आहे. या सगळ्या गोष्टींमुळं काय परिणाम होणार आहेत याचा विचारही कोणी करू शकत नाही. या सर्व गोष्टी घडत असतात. सायलीही पाहत असते. कारण इकडे लगेचच आता कुसुमताई म्हणू लागते की अगं सायली, आता अर्जुनला बोलता येणार नाही आहे काही तर काय. तेव्हा सायली म्हणते नाही ग कुसुमताई, केसला आत्ता सुरुवात आली, बघ आता कशी मजा येणार आहे ते. मग काय, आता अर्जुन सुभेदार कोर्टामध्ये उभे राहतात आणि म्हणतात की बरोबर आहे पवार वकील, तुमचं अगदी बरोबर आहे, काही काळजी करायची गरज नाही, अगदी सगळं बरोबर आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्यासोबतच आता इकडे अर्जुन बोलायला सुरुवात करतो. पण मला साक्षी शिकरे यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी हवी आहे. कारण साक्षी शिकरे यांना मला कोर्टामध्ये बोलवायचं आहे, म्हणजे इथे बोलवायचं आहे त्यांना. त्यांच्याकडून काही चौकशी करायची आहे, क्रॉस क्वेश्चनिंग करायचं आहे, त्यासाठी मला त्यांना बोलवायचं आहे. अर्जुन आता साक्षीला बोलवणार असतो. त्या क्षणी साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता अर्जुन बोलवणार म्हणजे अर्जुन अशी वाट लावत असतो हे साक्षीला माहिती असतं. आणि मग साक्षीला महिपत म्हणतो की जा पोरी जा, आजचा शेवटचा दिवस आहे, यानंतर आपल्याला पुन्हा कोर्टाची पायरी चढायची नाही. जे काय नाटक करायचं आहे, जी काय ॲक्टिंग करायची आहे ना ती करून घे एकदाची, असं महिपत साक्षीला सांगत असतो. आणि त्याचबरोबर महिपतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता ह्या सर्व गोष्टी ज्या पद्धतीनं घडत आहेत त्यामध्ये हे सगळं घडत आहे, हे सगळं चालू झालेलं असतं. त्याचबरोबर अर्जुनने आता साक्षीला चौकशीसाठी बोलवलेलं आहे. साक्षीला तो विचारतो की मला खरं सांगा की अथर्व विचारे हा तुमचा भाऊ ना, सख्खा भाऊ ना. तेव्हा साक्षी म्हणते की नाही, तो माझा सावत्र भाऊ. त्यावर अर्जुनचा पुन्हा प्रश्न असतो, म्हणजे महिपत शिंकरे यांच्या दुसऱ्या बायकोचा मुलगा. तेव्हा साक्षी म्हणते की नाही, अथर्वची आई आणि माझी आई एक आहे, म्हणजे माझ्या आईचा दुसऱ्या नवऱ्याचा मुलगा आहे. अथर्वचे बाबा आणि माझे बाबा वेगवेगळे, असं ती अर्जुनला सांगत असते. आणि ती म्हणत असते की काय झालं आहे तुमचं. तेव्हा साक्षीला तो पुन्हा विचारत असतो, मला कळत नाही आहे की विलासच्या खुनाच्या दिवशी तुम्ही कुठे होता. तेव्हा साक्षी म्हणते मी किती वेळा ह्याच गोष्टी सांगू, किती वेळा मी तेच सांगू, असं साक्षी बोलत असते. आणि त्यासोबतच साक्षीचं असं म्हणणं असतं की मला कळतच नाही आहे की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी नक्की कशा पद्धतीनं द्यायची आहेत. कारण तुमचं असं म्हणणं आहे की मी तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत, पण मी कशा पद्धतीनं ती उत्तरं देऊ, हा प्रश्न साक्षी बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुनला कळत नसतं की आता काय बोलायचं आहे. अर्जुनने साक्षीला शांतपणे तिची बोलती बंद करत आणलेली असते. साक्षीला म्हणत असतो की मला सांगा नक्की, म्हणजे तुमचा तो सावत्र भाऊ बरोबर. तेव्हा साक्षी म्हणते की हो. मग अर्जुन सांगतो त्या दिवशी तुम्ही खुनाच्या रात्री कुठे होता. तेव्हा ती सांगते की मी सिटी हॉस्पिटलला होते. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे, हे घ्या सर्टिफिकेट. मग ते अथर्व विचारेचं डेथ सर्टिफिकेट आहे ते दिलं जातं आणि सांगितलं जातं हेच ना ते अथर्व विचारेचं डेथ सर्टिफिकेट, याच्यावरचं नाव बघा बरं तुम्ही एकदा,
काय आहे याच्यावरती नाव, असं म्हणत अर्जुन पुन्हा साक्षीच्या पुढे आता वेगवेगळी सर्टिफिकेट्स ठेवू लागतो आणि विचारू लागतो तिला, सांगा मला, म्हणजे हेच ते सर्टिफिकेट आहेत ना, का दुसरं काय आहे, असं अर्जुन वारंवार विचारत असतो. परंतु आता साक्षीकडे काहीच ऑप्शन नसतो. साक्षी म्हणत असते हो. अर्जुन म्हणतो त्याच्यावरचं नाव चेक करा. तेव्हा साक्षी म्हणते की हो, आणि मग ती म्हणते की हो, हे अथर्व विचारेच आहे. साक्षी अर्जुनला सांगत असते. अर्जुन मात्र साक्षीला तिच्याच बोलण्यात गुंतवत असतो. अशी हायपर झाली पाहिजे ना साक्षी, असं तो वागत असतो. आणि साक्षी म्हणत असते, किती वेळा सांगू तुम्हाला, एकीकडे माझ्या भावाचा जीव गेलेला आहे, ते दुःख माझ्याकडे आहे, त्या भावाचं डेथ सर्टिफिकेट माझ्या हातात आहे, आणि तुम्ही वारंवार प्रश्नावर प्रश्न मला विचारत आहात, असं म्हणत साक्षी रडायला सुरुवात करते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की रडू नका. कसं आहे माहिती आहे का, जे खरं आहे ते तुम्हाला माहितीच आहे. आणि त्याचबरोबर अर्जुनने इतके सर्टिफिकेट ठेवलेले असतात, त्याचं आधार कार्ड, त्याचबरोबर त्याचे शाळेचे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर त्याचं हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं, हॉस्पिटलकडून मिळालेलं डेथ सर्टिफिकेट, सगळ्या गोष्टी त्याने तिथं साक्षीच्या हातामध्ये दिलेल्या असतात. आणि साक्षीला दाखवलेलं असतं की हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे मी दिलेत आहेत तुमच्याकडे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा मात्र साक्षी म्हणत असते की जयसाहेब, अहो माझा भाऊ गेलेला आहे आणि वारंवार अर्जुन सुभेदार माझ्यावरती आरोप करत आहेत, माझ्या भावाचं डेथ सर्टिफिकेट माझ्या हातात आहे, आणि हे सगळं काय घडतंय, असं साक्षी बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की बरोबर आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही आत्ता जे काय बोलत आहात, जे काय करत आहात, त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही यातून सुटणार आहात, पण नाही, यातून तुम्ही सुटूच शकत नाही. यामध्ये पूर्णपणे तुम्ही अडकत चाललेले आहात, ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा, असं अर्जुन सांगत असतो. त्याचबरोबर अर्जुन वेगवेगळे पुरावे सादर करत असतो, वेगवेगळ्या गोष्टी देत असतो, आणि तिला सांगत असतो की मला सांगा, याच्यावरती कोणाचं नाव आहे, याच्यावरती कोणाचं नाव आहे, हे सगळं अर्जुनचं चाललेलं असतं. आणि अर्जुन तिला विचारत असतो. तेव्हा ती म्हणत असते की हो, याच्यावरती माझ्या भावाचंच नाव आहे, हो हे माझ्या भावाचंच आहे, असं स्पष्टपणे ती सांगत असते. तेव्हा मात्र इकडे आता महिपत पाहत असतो आणि साक्षीला ते सगळे सर्टिफिकेट दाखवलेले असतात. मधून उठून आता ऑब्जेक्शन मी लॉर्ड असं पवार वकिलाचं चालूच असतं. कारण पवार वकिलाला ऑब्जेक्शन घेण्यामध्ये जरा जास्तच इंटरेस्ट असतो. पवार वकिलाला तर असं वाटत असतं की आपण जर ऑब्जेक्शन घेतलं तर ह्या सर्व गोष्टी खूप छान पद्धतीने होणार आहेत, असं त्याला वाटत असतं. परंतु पवार वकील हा फक्त ऑब्जेक्शन घेत असतो, ते फक्त आणि फक्त महिपतला घाबरून. कारण त्याच्याकडे आता कोणताही पुरावा नसतो, त्याच्याकडे कोणत्याही गोष्टी नसतात की ज्यामुळे हे सगळं तिथे प्रूव्ह होऊ शकेल. पवार वकिलाचं हे बोलणं चालू असतं आणि सायली मात्र हसत असते. सायली कुसुमताईला म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे, बघ तू, असं सायली कुसुमताईला सांगत असते. त्याचबरोबर साक्षीची जवळजवळ बोलती बंद झालेली असते. अर्जुनने तेच प्रश्न विचारून गोंधळ घातलेला असतो आणि त्यामुळं आता सीते साक्षीची वाट लागलेली असते. साक्षीची वाट तर पुरती लागलेली असते, परंतु इकडे साक्षीने जे काय केलेलं असतं त्याच पापाचा घडा हा भरलेला असतो आणि तो उलटणार तर असतोच, वाहणार तर असतोच, फुटणार तर असतोच, आणि तेच घडत असतं. अर्जुन पुन्हा ते सगळं तिच्या समोर ठेवत असतो आणि तिला एकच प्रश्न विचारत असतो की सांग, हे नाव कोणाचं आहे, हे नाव कोणाचं आहे. तेव्हा साक्षी सांगत असते की हो, या प्रत्येक डॉक्युमेंट्सवर एकच नाव आहे आणि ते म्हणजेच अथर्व विचारे. एवढंच चालू असतं. इकडे रविराज म्हणत असतो, जर अर्जुनने काही डॉक्युमेंट्स, त्याच्याकडे जर काही साक्षीदार मिळालेले असतील तर साक्षी शिकरेची वाट लागणार आहे. लवकरच कोर्टामध्ये प्रूव्ह होणार की ती खोटी आहे, आणि तो प्रियाला सांगत असतो. परंतु प्रियाचं मात्र म्हणणं असतं की नाही बाबा, साक्षी खरी आहे, कारण तिला साक्षीचा किती पुळका आहे हे आपल्याला माहितीच आहे. जर तिनं साक्षी खोटी आहे म्हणलं तर प्रिया खोटी आहे हे कोर्टाच्या समोर येणार असतं, आणि त्यासोबतच ती आता पूर्णपणे याच्यामध्ये अडकणार असते. त्यापेक्षा बाबांना असं सांगायचं की नाही बाबा, साक्षी खरी आहे, हे तिचं आपलं चाललेलं असतं. साक्षी मात्र रडकुंडीला आलेली असते. साक्षी म्हणत असते की नाही, जे काही घडत आहे ते खूपच वेगळं आहे, असं ती सांगण्याचा प्रयत्न करत असते. परंतु आता तिचं ऐकणार कोण, कारण अर्जुन म्हणत असतो की हे सगळं जे बोलत आहे ते पूर्णपणे खोटं आहे.
तेव्हा पवार वकील ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणू लागतात की तुम्ही असं कसं म्हणू शकता. तेव्हा साक्षी म्हणत असते की हे सगळे डॉक्युमेंट्स माझा भाऊ गेल्यानंतर मला मिळालेले आहेत आणि तुम्ही माझ्यावर असे आरोप लावू शकत नाही, असं साक्षी बोलत असते. आता इकडे प्रिया म्हणत असते नाही हो बाबा, साक्षी खरी आहे. अर्जुननेच नसते काहीतरी पुरावे गोळा केलेले आहेत साक्षीला अडकवण्यासाठी. हे सगळं चालू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं महिपत पण हादरलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की आता माझ्याकडे पुरावे आहेत, माझ्याकडे पुरावे साक्षीदार असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही, असं अर्जुन स्पष्टपणे बोलतो आणि साक्षीला सांगतो की तुम्ही जाऊन बसू शकता, कारण तुम्ही जी माहिती सांगितलेली आहे ती खोटी आहे. कारण याच्यावरचं नाव आहे ते खोटं आहे, ही व्यक्ती खोटी आहे. कारण त्या आधार कार्डला मी जाऊन पाहिलेलं आहे, त्या ॲड्रेसवरती पाहिलेलं आहे, तिथं मला कळलेलं आहे की गेली 20 वर्ष झालं त्या लोकेशनला कोणीही राहत नाही. मग यांनी जे दिलेलं आहे ते काय? मग नवाखे यांना तिथे बोलवण्याची परमिशन अर्जुन मागतो. साक्षीदार नवाखेला बोलवलं जातं आणि अर्जुनने आता पुढची लढाई सुरू केलेली असते. अर्जुनने आता सिक्सरवर सिक्सर मारायला सुरुवात केलेली असते. कोर्टात असली मजा येत असते ना, अर्जुन जे काय करत असतो ना ते असलं भारी असतं की अर्जुनने इतक्या दिवसांमध्ये जी काही धमाका केलेला असतो तो खरंच खूपच जबरदस्त असा असतो. अर्जुनने आता जो झेरॉक्स सेंटरचा मालक म्हणजे ज्या झेरॉक्स सेंटरमधून यांनी जी डॉक्युमेंट तयार केलेली असतात त्या मालकाला बोलवलेलं असतं आणि अर्जुनने तिथे वाट लावायला सुरुवात केलेली असते. अर्जुनला माहिती असतं की तिथं त्याच्या हाती काय लागलेलं आहे ते. फक्त अर्जुन स्टेप बाय स्टेप सगळे पत्ते खोलत असतो. मग अर्जुन त्यांना सांगतो की मला सांगा की ह्या झेरॉक्स कॉपी, ह्या फोटोकॉपी तुमच्या झेरॉक्स सेंटरमधून घेतलेल्या आहेत का? तेव्हा तो म्हणतो की मी एक्झॅक्ट सांगू शकणार नाही, कारण 200-300 पेपर माझ्या झेरॉक्स सेंटरमधून झेरॉक्स होतात, त्यामुळं मी कुठल्याच डॉक्युमेंट्सवरचं नाव वाचत नाही, तेवढा वेळ नसतो माझ्याकडे आणि माझं तिथं छोटंसं शॉप आहे, हेही तो सांगत असतो. अर्जुनने जे प्रश्न विचारलेले असतात त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तो देत असतो आणि अर्जुनने मात्र आता पूर्णपणे वाटच लावायला घेतलेली असते आणि मग तो साक्षीची अशा पद्धतीने वाट लावत असतो की साक्षीने विचारही केलेला नव्हता. कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं. कोर्टामध्ये असा धमाका सुरू असतो की साक्षी मात्र घाबरलेली असते आणि साक्षीला आता रडण्याशिवाय कोणताही पर्याय नसतो. ती फक्त रडूच शकते. आता तो सांगत असतो की ह्या झेरॉक्स कॉपी कुठून घेतलेल्या आहेत मी सांगू शकत नाही. अर्जुन म्हणतो ठीक आहे, माझ्याकडे बाकीचे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तर तुम्ही मला सांगू शकता ना, हे कुठून घेतलेले आहेत, हे तुमच्याकडचे आहेत का नाहीत ते मला सांगा. हे सर्टिफिकेट्स तुमच्याकडे बनवले गेले आहेत का? तेव्हा तो बघतो आणि म्हणतो की हां थांबा मला बघू द्या. आणि मग तो सांगू लागतो की हो, हे सर्टिफिकेट माझ्याच झेरॉक्स सेंटरमध्ये बनवले गेलेले आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो तुम्हाला कळतं आहे का तुम्ही काय बोलताय ते? मला सांगा, एखाद्याचे सर्टिफिकेट्स म्हणजे त्यांचे 10वी-12वीचे मार्कशीट तुम्ही अशा पद्धतीने बनवून देता? तेव्हा तो तिथं सांगू लागतो की हे तर माझं काम आहे, माझं काम मी करतो. लोकांनी मला जो कंटेंट दिलेला असतो तो मी प्रोव्हाइड घेतो आणि त्याच्यावरून ते काम करतो, हे तो बोलत असतो. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की एवढं सोपं आहे का तुमच्यासाठी? एखाद्याच्या जिवंत माणसाच्या तुम्ही डेथ सर्टिफिकेटपर्यंत सगळं बनवू शकता? बरं मला सांगा, ही माहिती तुम्हाला कोणी दिलेली होती? हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा मग झेरॉक्स सेंटरचा जो मालक असतो तो सांगू लागतो की ही माहिती मला मेलवर मिळालेली होती, कारण माझ्याकडे मेल आय डी आहे आणि तो मेल आय डी मी देत असतो आणि त्याच्यावरती ती माहिती घेत असतो. तेव्हा मात्र आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे, मग मला सांगा कोणाच्या मेलवरून आलेली होती? तेव्हा तो सांगतो की साक्षी शिकरे यांच्या मेलवरून ती माहिती आलेली होती. त्यावर पवार वकील उठतात आणि ऑब्जेक्शन घेतात, कारण हे खोटं आहे, अशा पद्धतीनं घडू शकत नाही असं पवार वकिलांचं म्हणणं असतं. कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असं होत असतं की ज्या गोष्टी आहेत त्यापेक्षाही आत्ता अर्जुन सुभेदार जे बोलत आहेत ते पूर्णपणे खोटं आहे असं त्यांचं म्हणणं असतं. कारण असा ईमेल आय डी कोणीही क्रिएट करू शकतं आणि तिथे साक्षीही उठून बोलायला सुरुवात करते. साक्षीही म्हणू लागते की हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं आहे, मी काही केलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो अहो पण मी तुमच्यावर आरोप केलेलेच नाही आहेत की तुम्ही हे सगळं केलं आहे, मग तुम्ही का कोर्टाला सांगताय ओरडून ओरडून? आणि तिथेच आता साक्षीला आता अर्जुनने पकडलेलं असतं. अर्जुन म्हणत असतो की आता बघितलं तुम्ही, जे साक्षी पुरावे समोर आलेले आहेत त्याच्यावरून लक्षात येत आहे, कारण हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार केले गेलेले होते, हे आता प्रूव्ह झालेलं आहे. एवढंच नाही तर ईमेल आय डी कोणीही तयार करू शकतं, ही गोष्ट मलाही मान्य आहे, पण
मी IP ॲड्रेस चेक केलेला आहे आणि तो IP ॲड्रेस साक्षी शिखरे यांचा आहे असं अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं आणि तिथेच वाट लागलेली असते, ती म्हणजे साक्षीची. जी साक्षी ओरडून ओरडून इतक्या वेळ सांगत होती ती साक्षी आता गप्प बसलेली असते. तिच्याकडे कोणताही पर्याय नसतो, कारण तिला माहिती असतं की तिने काय गोंधळ घातलेला आहे आणि तिची आता वाट लागलेली असते. साक्षी मात्र तिथे कोर्टाच्या समोर ओरडत असते की मी हे केलेलं नाही आहे, मी या सगळ्याला जबाबदार नाही आहे असं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं. परंतु अर्जुनने मात्र इथे प्रूव्ह केलेलं असतं की तो जो IP ॲड्रेस आहे तो साक्षी शिखरे यांचाच आहे. IP ॲड्रेस तर कोणी चुकीचा टाकू शकत नाहीये किंवा कोणी बनवू शकत नाहीये असं अर्जुन कोर्टाच्या समोर आणतो. म्हणजे अर्जुनने इतकी तयारी केलेली असते की साक्षी किती खोटारडी आहे, आजपर्यंत किती खोटे पुरावे कोर्टाच्या समोर ती सादर करत आहे, या सगळ्या गोष्टीचं प्रूफ अर्जुनने समोर आणलेलं असतं आणि अर्जुनने साक्षीची पूर्णपणे वाट लावलेली असते. साक्षीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण साक्षीने ज्या गोष्टी केलेल्या असतात त्या गोष्टींचा त्या पापाचा घडा भरलेला असतो आणि अर्जुनने साक्षीची वाट लावलेली असते. मधुभाऊ पाहत असतात, मधुभाऊंनाही धक्का बसलेला असतो. अर्जुन मात्र हे बोलत असतो आणि अर्जुन म्हणतो की यासाठी मला यांचा लॅपटॉप ताब्यात घ्यायचा आहे. यांचा लॅपटॉप जो आहे तो एकदा का मला मी तुम्हाला कोर्टाच्या समोर दाखवला की सगळं प्रूव्ह होणार आहे. मग तो लॅपटॉप जज साहेबांकडे दिला जातो. जज साहेब सांगू लागतात की आता 15 मिनिटांचा ब्रेक घेतला जाईल आणि त्यानंतर कोर्ट पुढे कारवाई करेल. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की आता टी ब्रेक झालेला असतो. अर्जुन आणि सगळेजण आता बाहेर आलेले असतात. आता सायली मात्र जाम फुगून बसलेली असते. तिला ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. रात्रभर ती अर्जुन आणि चैतन्य या दोघांना कॉल करत असते, परंतु जेव्हा ती कॉल करत असते तेव्हा मात्र अर्जुनचा फोन स्विच ऑफ लागत असतो आणि त्यामुळं सायली मात्र चिडलेली असते. कोर्टामध्ये अर्जुनचं सगळं बोलणं ऐकून सायली खुश झालेली असते आणि बाहेर मात्र चिडून फुगून बसलेली असते. तेव्हा अर्जुन विचार करत असतो की आता करायचं काय, कारण सायलीची समजूत कशी घालायची हा प्रश्न अर्जुनला पडलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की सायली काय झालंय. सायली म्हणत असते काय करू सांगा, इथे कोर्टामध्ये माझा नवरा युक्तिवादवर युक्तिवाद करत आहे, एवढं छान तिथं बोलत आहे, त्याच्यामुळं मी खुश होऊ का. रात्रभर माझा नवरा घराच्या बाहेर होता, त्या काळजीने मी कासावीस झालेली होती, यासाठी मी टेन्शन घेऊ असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय आहे. अर्जुनला प्रश्न पडलेला असतो. अर्जुन म्हणत असतो माझ्याकडनं चूक झाली आहे, खरंच मला माफ करा असं म्हणत अर्जुन कान पकडतो. सायली मात्र म्हणत असते अहो काय चाललंय हे तुमचं, कारण तुम्ही असं कान धरू नका असं सांगत असते. अहो तुम्हाला ओळखणारी माणसं आहेत तिथं, असं नका करू असं ती सांगत असते. आणि त्यासोबतच सायली हे बोलत असते आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, माझ्या बायकोच्या समोर जे कोर्ट आहे ते माझ्या बायकोचं आहे, कोर्टाचा जो निर्णय लागणार आहे ती माझी बायकोच देणार आहे, सगळं काय होणार आहे ते माझ्या बायकोच्या म्हणण्याप्रमाणे होणार आहे, माझ्याकडनं चूक झालेली आहे. त्यावेळेस कुसुमताई सगळेजण हसू लागतात, चैतन्य पण हसत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मला माफी मागण्यामध्ये काहीच अर्थ नाही, कळू द्या ना माझी बायको हसल्यानंतर किती गोड दिसते हे कळू द्या सगळ्यांना असं अर्जुन सांगत असतो. आणि त्याचबरोबर सायली हसत असते. त्यासोबतच मधुभाऊही तिथे येतात आणि मधुभाऊ तर अर्जुनच्या पाया पडू लागतात. अर्जुन म्हणतो की अहो मधुभाऊ हे काय करताय तुम्ही. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की जावई बापू मी चुकलो, मी तुम्हाला ओळखण्यात चुकलो असं म्हणत मधुभाऊ माफी मागत असतात. परंतु मधुभाऊंनी माफी मागितलेली असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की हे बघा मी तुमच्यासाठी कधीच वाईट करणार नाही. आणि त्याचबरोबर मधुभाऊंना म्हणतो आता तरी खात्री पटली ना, तुमची लेक फक्त माझ्याबरोबरच सुखात आणि आनंदात राहू शकते. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की हो अगदी बरोबर. आणि त्याचबरोबर सायली मात्र आता अर्जुनला अथर्वबद्दल विचारत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही सायली, इथे नाही विचारायचं, कारण कोर्टामध्ये आपण आहोत, कोर्टाच्या आवारात काही घडू शकतं, शांत राहा असं सायलीला तो सांगत असतो. मधुभाऊ मात्र इकडे जाम खुश झालेले असतात, कारण अर्जुनने जी बॅटिंग केलेली असते, जे सिक्सरवर सिक्सर मारलेले असतात ते इतके जबरदस्त असतात की त्यामुळं महिपत आणि साक्षी यांची कोर्टामध्ये वाट लागलेली असते. आता साक्षीची वाट लागलेली आहे. आता साक्षी नक्की काय करणार आहे हा खूप मोठा प्रश्न पुढे राहिलेला असतो, कारण साक्षीने खूपच स्वतःची वाट लावून घेतलेली असते. आता अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुमच्या या शब्दामुळे, कारण मधुभाऊ म्हणतात की तुमच्या दोघांचा जोडा लाखात एक आहे आणि जन्मोजन्मी असाच राहू असं मधुभाऊ बोलत असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो जन्मोजन्मी म्हणजे पुढचे सगळे जन्म ना, सायलीच माझी बायको असणार ना. मधुभाऊ म्हणतात की हो.
तेव्हा अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुमच्या या वाक्यामुळं मला जी एनर्जी मिळालेली आहे, आता बघा कोर्टात कशी वाट लावतो त्या साक्षीची, असं तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुनने पुन्हा एकदा काही पुरावे समोर केलेले असतात. कारण त्या पुराव्यांमध्ये अर्जुनने दाखवलेलं असतं ते म्हणजे अपॉइंटमेंट लेटर, त्याचबरोबर आधार कार्ड, या सर्व गोष्टी अथर्वच्या दिलेल्या असतात. आणि त्यावेळेस साक्षी म्हणत असते की माझा भाऊ गेल्यानंतर मला हे डॉक्युमेंट्स मिळालेले होते, त्यामुळं मला नाही माहिती याबद्दल काही, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे मधुभाऊंना ती सांगत असते, इकडे अर्जुनला सांगत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो, असं आहे का, तुमचा भाऊ गेल्यानंतर तुम्हाला हे डॉक्युमेंट्स मिळालेले होते? बरोबर आहे, असं अर्जुन बोलत असतो. आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणतो की साक्षी शिकरे ह्या खोटं बोलत आहेत, कारण अथर्व विचारे हा जिवंत आहे, तो मेलेलाच नाही. आणि प्रत्येक वेळेस कोर्टाची दिशाभूल करून साक्षी शिकरे ह्या प्रत्येक वेळेस कोर्टामध्ये राडा करत आहेत. हे अर्जुनने आता समोर आणलेलं असतं. आणि घेऊन या रे त्याला, असं म्हणत त्याने अथर्व विचारेला घेऊन यायला सांगितलेलं असतं. जेव्हा अथर्व विचारे आता कोर्टामध्ये आलेला असतो, त्याला पाहून साक्षी म्हणू लागते की हे सगळं काय आहे, हा इथे कसा? अर्जुन तिला म्हणू लागतो की भूत बघितलंय का? नाही, भूत बघितल्यासारखी तुमची रिॲक्शन आहे म्हणून विचारलं, भूत बघितलंय का, असं अर्जुन विचारत असतो. जिवंत अथर्व विचारे कोर्टात आलेला पाहून साक्षीची मात्र वाट लागलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.